गुलिस्ता हमारा। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो, आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत। सर्वप्रथम या मंगलमय दिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण प्रवेश करीत आहोत। या महान देशाचा जन्म दोनदा झाला आहे। पहिल्यांदा विश्व निर्माण झाले तेव्हा आणि दुसऱ्यांदा म्हणजे 200 वर्षाच्या पारतंत्र्यानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा। या देशाने काही महान माणसांना जन्म दिला आहे आणि त्या महान माणसांनीच नंतर या देशाच्या स्वातंत्र्याला जन्म दिला आहे। विश्व में गूंज रही भारत के गौरव की कहानी, विश्व में गूंज रही भारत के गौरव की कहानी। गर्व है हमें हम पर और हमारी पहचान पर, गर्व है हमें हम पर और हमारी पहचान पर, क्योंकि हम सब है हिंदुस्तानी, क्योंकि हम सब है हिंदुस्तानी। मित्र, आजचा हा दिवस उजाडला कारण वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, राजगुरू अशा हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली। टिळक, सावरकर, साने गुरुजी अशा कितीतरी नेत्यांनी आपल्या जीवनाची रांगोळी केली। लाखो ज्ञात अज्ञात पुरुषांनी, महिलांनी, बालकांनी तुरुंगवास भोगला। कधी इंग्रजांचा वार झेलला तर कधी छातीवर गोळीबार झेलला। त्या महान राष्ट्रभक्तांचे स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे। ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा, ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा। माणुसकी धर्म आहे या देशाचा, फक्त देशासाठी जगा। माणुसकी धर्म आहे या देशाचा, फक्त देशासाठी जगा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला मिळालेलं स्वातंत्र्य गेली 500 वर्ष टिकून आहे। ते सीमेवर तैनात आपल्या भारतीय सैनिकांमुळेच ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता जमीन आकाश आणि पाण्यातून खडा पहारा देणारे आपले भारतीय सैनिक कधी देशाबाहेरील तर कधी देशाच्या आतील शत्रूंशी संघर्ष करीत या हजारो क्रांतिकारकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहेत। त्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना स्मरण्याचा आजचा हा दिवस आहे। अपनी आजादी को हम हरगिज मिटा नहीं सकते, अपनी आजादी को हम हरगिज मिटा नहीं सकते। सर कटा सकते लेकिन सर झुका नहीं सकते, सर कटा सकते लेकिन सर झुका नहीं सकते। आज विश्वात प्रत्येक क्षेत्रात भारत आणि भारतीयांचा डंका वाजतोय। प्रकाश संशोधन, माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, कृषी, अर्थ, आरोग्य, क्रिया अशा कित्येक क्षेत्रात भारत विश्वविजेता बनण्याच्या वाटेवर आहे। ही प्रगती शक्य झाली ती केवळ राष्ट्रप्रथम या भावनेतून काम करणाऱ्या करोडो भारतीयांमुळेच। परंतु या महान देशाचे नागरिक म्हणून आपले कधी कर्तव्य आपण समजून घ्यायला हवी। देश सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, देश सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है। सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है, सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है। या भारत मातेचे नागरिक म्हणून आपला देश आणि आपले देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची आपली प्रतिज्ञा आठवूयात। धर्म, जात, पंथ याच्या पलीकडे जाऊन आणि राष्ट्रप्रथम या भावनेतून आपल्या भारताला विश्वविजेता बनविण्यासाठी सज्ज होऊयात। जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है, जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है। बड़े दिनों के बाद खुशियों की घड़ी आई है, बड़े दिनों के बाद खुशियों की घड़ी आई है। चेहरे खिले खुशियों से फिजा भी आज मुस्काई है, चेहरे खिले खुशियों से फिजा भी आज मुस्काई है। स्वतंत्रता दिवस की ललिमा आज सब पे छाई है, स्वतंत्रता दिवस की ललिमा आज सब पे छाई है। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही। स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक शूर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय अशा कितीतरी नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावले। आजादी की कभी शाम नहीं होने देंगे, आजादी की कभी शाम नहीं होने देंगे। शहीदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे। बची हो जिसका बूंद भी लहू की, बची हो जिसका बूंद भी लहू की, तब तक भारत माता का आंचल नीलाम नहीं होने देंगे, तब तक भारत माता का आंचल नीलाम नहीं होने देंगे। तर सर्व शूर स्वातंत्र्य सैनिकांमुळेच आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत। स्वातंत्र्यानंतर आपल्या भारताने कृषी विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे। आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे। भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तरीही आज आपल्यासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरिबी यासारख्या समस्या आव्हासून आहेत। त्यांच्या उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय आपला देश सुखी संपन्न प्रगट होणार नाही। चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारताला जागतिक एक आदर्श देश बनविण्यासाठी प्रयत्न करूया। तिरंगाचा ध्वज उंच उंच फडको, तिरंगाचा ध्वज उंच उंच फडको, प्राणपणाने लढू आम्ही शान याची वाढू, प्राणपणाने लढू आम्ही शान याची वाढू। जाता जाता मी एवढेच म्हणेन, आजादी का नया रंग फिर आंखों पर छाया है, आजादी का नया रंग फिर आंखों पर छाया है। स्वतंत्रता दिवस आया है, लाल किले पर तिरंगा लहराया है, स्वतंत्रता दिवस आया है, लाल किले पर तिरंगा लहराया है। चलो मिलकर
मिलकर जश्न मनाए देशभक्ति के गीत गाए, चलो मिलकर जश्न मनाए देशभक्ति के गीत गाए, नया सवेरा फिर लाए,